नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. आज आपण जागतिक राजकारण, नवीन विकास या विषयाच्या पहिल्या प्रकरणात म्हणजेच परराष्ट्र धोरण या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने उद्दिष्ट जी आहे ती ठरवली जातात. ही उद्दिष्ट प्राथमिक स्वरूपाची आहेत, माध्यमिक स्वरूपाची आहेत आणि जागतिक स्वरूपाची सुद्धा आहेत. तत्पूर्वी बघा की राष्ट्रीय हितसंबंध निश्चित करूनच आपल्याला ही उद्दिष्ट जी आहे ती साध्य करायची असतात आणि त्यासाठी आपण कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करणार आहोत किंवा कोणकोणती साधने वापरणार आहोत त्यांचा आलेख मांडत असतो. याशिवाय असे निर्णय अनेक पातळ्यांवरचे असतात, ज्याच्यामध्ये शेजारी राष्ट्रांशी संबंध कसे असावेत, महासत्तांशी अथवा मोठ्या राष्ट्रांशी संबंध कसे असावेत, क्षेत्रीय अथवा जागतिक आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये काय भूमिका घ्यावी, विविध राष्ट्रसमूहांशी कशा प्रकारचे संबंध जोपासावे, आर्थिक आणि सुरक्षाविषयक हितसंबंधांचे संरक्षण कसे करावे, अशा अनेकविध निर्णयांचा समावेश जो आहे तो परराष्ट्र धोरण ठरवताना होत असतो. परराष्ट्र धोरण स्थिर नसतं, ते प्रवाही असतं आणि अनेक घटकांमुळे त्यात बदल घडत असतात. म्हणजे त्या देशातील राजकीय आर्थिक परिस्थिती बदलली की परराष्ट्र धोरण जे आहे ते बदलू शकते. तसेच बाहेरील जगातील परिस्थितीतील बदल, इतर देशांचा प्रतिसाद इत्यादी कारणांमुळेही परराष्ट्र धोरणांमध्ये बदल घडून येतो. मात्र परिस्थितीनुसार धोरणात्मक बदल झाले तरी परराष्ट्र धोरणाचा मूळ गाभा आणि ढाचा बदलत नाही. परराष्ट्र धोरण विषयक निर्णयांची साधारण 3 गटांमध्ये विभागणी केली जाते. पहिला गट आहे दूरगामी निर्णयांचा. यात मुख्यतः मूलभूत राष्ट्रीय हितसंबंधाविषयीचे निर्णय असतात आणि असे निर्णय त्या परराष्ट्र धोरणाचा एक प्रकारे त्याची चौकट निश्चित करतात. राष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणजे सर्व राजकीय आणि आर्थिक स्वरूपाचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अबाधित राखणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच भारताने तेव्हा अलिप्ततावादाचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय दूरगामी धोरणविषयक स्वरूपाच्या प्रकारात मोडतो आणि हे जे निर्णय आहेत हे सहजपणे बदलत नाही. त्याच्यानंतर दुसरा गट आहे निर्णयाचा की सद्यकालीन स्थितीशी संबंधित निर्णयाचा. आजूबाजूच्या सततच्या बदलत्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून बदलणारे परंतु बहुतांश दूरगामी निर्णयांच्या व्यापक चौकटीत राहणारे असे हे निर्णय असतात. जसं 1971 पासून आपण गरजेनुसार सोव्हिएत संघाशी जवळीक वाढवली, पण असे करताना गटनिरपेक्षतेचे मूळ धोरण जे आहे ते शाबूत राहील याचीही काळजी घेतली. त्यानंतर आता निर्णयाचा तिसरा प्रकार आहे आपत्कालीन निर्णय. तर अनपेक्षितपणे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. यात कधी कधी मूळ धोरणासही बदल द्यावी लागते, परंतु परिस्थिती पूर्वपदावर आली की धोरणं पुन्हा बदलतात. 1998च्या अणुचाचण्यांनंतर पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे धोरण भारताने आखले आणि त्यास पाकिस्तानने सुद्धा अनुकूल प्रतिसाद दिला. कारगिलमधील आक्रमण आणि भारतीय संसदेवरील अतिरेक्यांचा हल्ला यामुळे मूळ जे काय आपलं धोरण आहे ते गुंडाळून आपत्कालीन निर्णय घेण्यास आपल्याला भाग पडलं. आता परिस्थिती बदलू लागली, त्यामुळे आपण जवळपास म्हणजे जानेवारी 2004 पासून संबंध सुधारण्याचं धोरण पुन्हा दोन्ही देशांनी एकत्रित चालू केले. परंतु जेव्हा पुन्हा जम्मू काश्मीरचा जो काही विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला, 370 कलम रद्द करण्यात आलं, तर पाकिस्तानने त्याविषयी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि तीही नकारात्मक स्वरूपाची होती. ते याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आपलं जे मूळ धोरण आहे ते बाजूला ठेवलं आणि
त्याच्या POKच्या संदर्भामध्ये घोषणा केली आणि आपले पुढचं धोरण काय असेल त्या क्षेत्राविषयी तेही भारताने सांगितले. म्हणजे एक प्रकारे या माध्यमातून पुन्हा दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसतं. याचबरोबर चीनच्या बाबतीतही तीच स्थिती आहे. चांगले संबंध होते, पण डोकलामचा विषय निर्माण झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि तो प्रश्न सुटल्यानंतर पुन्हा आपण पूर्व परिस्थिती कशी तयार करू शकतो यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि ते पूर्वपदावर येत असताना पुन्हा गलवान परिस्थितीसारखी स्थिती निर्माण झाली की ज्याच्यामुळे पुन्हा दोन्ही देशातलं संबंध जे आहेत ते तणावाचे झाले. एवढेच नाही तर भारताच्या शेजारील जो देश आहे नेपाळ, ज्याच्यासोबत भारताचे चांगले असे मैत्रीचे संबंध आहेत, तर त्या देशासोबत सुद्धा एक कुठेतरी त्या संबंधांना खरं तर तडा गेलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने मग जसे निर्णय असतील तसे आपले राष्ट्रहित ठरत असतात आणि त्याच्याच आधारावर आपले उद्दिष्ट जे आहेत ते सुद्धा लक्षात घेता येतात. जसं आपण मागच्या 2-3 लेक्चरमध्ये राष्ट्रीय हित या संकल्पनेला महत्त्व देत होतं, तर ते खूप असं एक प्रकारे परराष्ट्र धोरणाचा तो पाया आहे. आधी आपलं राष्ट्रहित महत्त्वाचं असतं आणि त्याच्याच आधारावर आपली उद्दिष्ट जी आहेत ती आपल्याला यशस्वी करायची असतात. तर राष्ट्राच्या प्राथमिक उद्दिष्टांचे आधार जे आहेत ते म्हणजे काय, तर राष्ट्रीय संरक्षण, आर्थिक विकास आणि राष्ट्रशक्तीत वाढ. आता राष्ट्रीय संरक्षण बघा की आपल्या देशाचं संरक्षण करणं हे आपल्या हिताचं प्राथमिक उद्दिष्ट असतं. राज्याची भूमी, नागरिक व संपत्ती यांचे राज्यात व राज्याबाहेर संरक्षण करण्याची जबाबदारी ही परराष्ट्र धोरणाला सांभाळावी लागते. जे राज्य केवळ आपल्या भूमीचं संरक्षण करण्याचं धोरण ठरवतात त्या धोरणाला आपण यथास्थिती धोरण असे म्हणतो आणि दुसऱ्या राज्याचे प्रदेश किंवा कुणाचाही ताबा नसलेले प्रदेश हस्तगत करण्याचं धोरण ठरवतात त्याला राज्यास सुधारणावादी असं म्हणतात. आता अशी भूमिका वार्तालाप करून किंवा लष्करी शक्तीचा प्रयोग करून घेतली जाते. उदाहरणार्थ जपानने इसवी सन 1910 मध्ये कोरियावर व इसवी सन 1932 मध्ये चीनवर सैनिकी आक्रमण करून त्यांची भूमी हस्तगत करण्याचं धोरण ठरवलं होतं. आता परराज्यात राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या संरक्षणाचं कारण दाखवून त्या राज्यावर सैनिकी आक्रमण करण्याच्या धोरणास प्रतिष्ठेचं धोरण असं म्हणतात. राष्ट्रीय संरक्षणात सांस्कृतिक मूल्य व जीवन पद्धतीचं संरक्षण करणं समाविष्ट असतं. जसं उदाहरणार्थ अमेरिका व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य मानते, तर सोव्हिएत रशिया अखिल विश्वामध्ये साम्यवादी जीवन पद्धतीचा प्रचार करणं आपलं उद्दिष्ट समजतो. अशी ती शीतयुद्धकालीन परिस्थिती होती. त्याच्यानंतर दुसरं उद्दिष्ट येतं आर्थिक विकास. राज्याचा आर्थिक विकास घडवून आणणं हे राज्याच्या प्राथमिक उद्दिष्ट असतं. शासन हे लोकतांत्रिक असो, समाजवादी असो अथवा भांडवलवादी अशा कोणत्याही प्रकारचं असो, नागरिकांचं हित साध्य करणं हे त्यास आवश्यक असते. या उद्देशपूर्ततेसाठी राष्ट्र जे आहेत ते परस्परांमध्ये व्यापारी संधी करतात आणि अलिप्त राष्ट्र देखील आर्थिक विकासाच्या उद्दिष्टासाठी जागतिक शांतता आणि सहकार्याचं आव्हान करत असतात. आता तिसरा जो आहे की राष्ट्रशक्तीमध्ये वाढ. प्रत्येक राष्ट्र जो आहे तो आपल्या शक्तीत वाढ करण्याबाबत सदैव प्रयत्नशील असतो. संरक्षण व विकास करण्याच्या उद्देशाने ही वाढ जी आहे ती केली जाते. शक्ती संचयाच्या अभावी परराष्ट्र धोरण यशस्वी होत असते आणि त्याचा राष्ट्र जीवनावर परिणाम होत असतो. त्यामुळे राष्ट्रशक्तीची वाढ करण्यासाठी सैन्यशक्ती वाढवावी लागते व शस्त्रास्त्रांची निर्मिती देखील करावी लागते आणि त्यासाठी लष्करी स्वरूपाचे संरक्षणात्मक करार देखील केले जातात. तर अशा प्रकारे परराष्ट्र धोरण जे आहे त्याच्यामध्ये प्राथमिक उद्दिष्ट जी आहे ती राष्ट्रहिताच्या दृष्टीने जास्त महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यावर जास्त आपला फोकस असल्याचं दिसून येतं. पुढचे उद्दिष्ट आहे मध्यवर्ती उद्दिष्ट. या उद्दिष्टांचा संबंध जो आहे तो देशातील वेगवेगळे समुदाय व वर्गांशी असतो. यात समुदाय व वर्गांचे हितसंरक्षण करणं हे परराष्ट्र धोरणातील आवश्यक तत्व मानलं जातं.
पहिला त्याच्यातला टॉपिक आहे की राज्यातील दबाव गटांचे हित. परराष्ट्र धोरण निर्धारकांना राज्यातील विभिन्न दबाव गटांच्या प्रभावानुसार कार्य करावे लागते. हे दबाव गट आर्थिक, सामाजिक, धार्मिक इत्यादी स्वरूपाचे असतात. भारत व अमेरिका सारख्या लोकशाही राष्ट्रात दबाव गटांचं महत्त्व जे आहे ते फार आहे. उदाहरणार्थ अमेरिकेतील यहुदी मतदारांचा दबाव गट तेथील परराष्ट्र धोरणाला प्रभावित करत असतो. तसेच भारतातील मुस्लिम मतदार अंतर्गत बाह्य धोरणावर प्रभाव पाडत असतो. म्हणजे एव्हाना जर तुम्ही आपलं आता अमेरिकेमध्ये इलेक्शन आहेत आणि कमला हॅरिस या राष्ट्राध्यक्ष पदासाठी त्यांच्या पक्षाकडनं त्यांची नियुक्ती झालेली आहे. सो आता लगेच आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून लगेच हे विचार विनिमय सुरू झाला की जर कमला हॅरिस या जर राष्ट्राध्यक्ष झाल्या तर कारण त्या भारतीय वंशाच्या आहेत, तर त्या जर राष्ट्राध्यक्ष झाल्या तर परराष्ट्र धोरणामध्ये काय परिणाम घडून येतील किंवा कशा पद्धतीचे आपले पुढचे संबंध जे आहेत ते अमेरिकेशी राहू शकतील. म्हणजे सद्यस्थितीमध्ये एक भारतीय वंशाचं कोणीतरी त्या पदासाठी उभं राहिलंय, तर या उत्सुकतेपोटी आपल्या परराष्ट्र धोरणावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, त्याचे किती फायदे होऊ शकतात किंवा किती नुकसान होऊ शकतं, लगेच या गोष्टीवर काय व्हायला लागते, चर्चा व्हायला लागते. आणि मग अशा दृष्टिकोनातून दोन्ही देशातील दबाव गट जे आहे ते कुठेतरी प्रभावित होताना दिसून येतात. याशिवाय देशातील मोठमोठी औद्योगिक व व्यापारी केंद्र देखील आहेत जे दबाव गटांप्रमाणेच परिणामकारक असतात. हे मोठे मोठे व्यवसाय जे चालतात म्हणजे आपल्या देशातील व्यावसायिक असतील त्यांचे संबंध अमेरिकेमध्ये म्हणा, चीनमध्ये म्हणा, तिथे जर त्यांचे हितसंबंध गुंतलेले असतील तर ते एक प्रकारे जे परराष्ट्र धोरण निर्धारक आहेत त्यांना प्रभावित करतात आणि त्यांच्या हितसंबंधांच्या अनुषंगाने ही मध्यवर्ती उद्दिष्ट जी आहे ती ठरवली जातात. दुसरा भाग येतो त्याच्यात अराजनैतिक उद्दिष्ट. आता राष्ट्राची काही उद्दिष्ट अशी असतात की ज्यांचा संबंध समाज कल्याण व आर्थिक विकासाशी असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये सर्वच राष्ट्रांना अशा उद्दिष्टांबाबत परस्परांशी सहकार्य करावेच लागतात. म्हणजे या निमित्ताने आपण फक्त एकमेकांशी राजकीय किंवा फक्त आर्थिक स्वरूपामध्येच हे संबंध ठेवले जातात तर नाही, इतरही म्हणजे सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, तर अशा दृष्टिकोनातून हे राजनैतिक संबंध जे आहे ते ठेवले जातात. इव्हन धार्मिक पातळीवर सुद्धा हे संबंध ठेवले जातात आणि या संबंधांच्या माध्यमातून एकमेकांशी एक सहकार्याचं नातं ठेवणं आणि आपल्या समस्या ज्या आहेत त्या सुद्धा सहकार्याच्या माध्यमातून सोडवणं. कारण स्वतःच्या हितसंबंधांची पूर्तता करणं ही आपली प्राथमिकता आहे आणि त्या प्राथमिकतेला प्रभावी करायचं असेल तर राजकीय संबंधांसोबतच अराजनैतिक स्वरूपाचे संबंध सुद्धा तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत. जसं आपले शेजारील जे राष्ट्र आहेत नेपाळ, भूतान वगैरे, तर ते आपल्या सीमेलगत आहे आणि एक प्रकारे आपला त्यांच्याशी असणारा संबंध जो आहे तो सुद्धा हजारो वर्षापासूनचा बघायला मिळतो. सो अशा स्थितीमध्ये त्यांच्याशी आपले जे संबंध आहेत ते राजकीयच्या पण पुढे जाऊन म्हणजे इतर जसं अराजनैतिक स्वरूपाचे सुद्धा, कारण ते आपल्या मित्र राष्ट्र किंवा आपले त्यांच्याशी असणारे संबंध जे आहेत ते चांगले राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील असतो. त्याच्यानंतर राष्ट्र प्रतिष्ठा आहे. काही राष्ट्र असे असतात की जे जागतिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी धडपड करीत असतात. त्यासाठी प्रचार साधनांचा सुद्धा त्यांच्या माध्यमातून भरपूर उपयोग केला जातो. आज अंतराळातील संशोधन कार्यामागे अमेरिका, रशिया या दोघांचाही जागतिक प्रतिष्ठा मिळवणं हा उद्देश असल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि शीतयुद्ध काळामध्ये हा जो एक प्रकारे स्पर्धा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर चालत होती आणि आज जगातील प्रत्येक देश त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे की त्यांचं सुद्धा अंतराळातील जे संशोधन आहे ते प्रभावी असलं पाहिजे. इव्हन भारत सुद्धा त्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ती निभावताना दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा त्याचा मुद्दा आहे की भूमीचा विस्तार. आता काही राज्य अशी असतात की जे आपल्या सीमांचा विस्तार करू इच्छितात. जसं साम्राज्यवादी धोरणांसाठी युरोपीय राष्ट्रांनी आर्थिक गरजा, राष्ट्रीय प्रतिष्ठा यासारखी अनेक कारणं दाखवलेली आहेत आणि इंग्लंड, स्पेन, फ्रान्स इत्यादी राष्ट्रांनी मागास प्रदेशांमध्ये आपला
प्रभाव वाढवलेला आहे आणि आपल्या विचारधारांचा प्रचार करून याही पलीकडे व्यापाऱ्यांच्या निमित्ताने या मागास देशामध्ये प्रवेश मिळवून हळूहळू त्या देशांमध्ये आपल्या वसाहती बनवल्या होत्या आणि आजही ह्या भूमीचा विस्ताराची जी प्रवृत्ती आहे ती जाणवते. जसं भारताने पुन्हा बघा जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये 370चं कलम रद्द केलं आणि पीओकेच्या दृष्टिकोनातनं त्यांनी त्यांची एक योजना ठरवली, तर पाकिस्तानने आपल्यावर एक प्रकारे तो आरोप केलाय की आपण भूमीचा विस्तार करण्यासाठी अशा प्रकारचं कार्य करतो आहोत. आणि दुसऱ्या बाजूला चीन जो आहे तो त्याच्या शेजारी प्रत्येक राष्ट्रामध्ये स्वतःचा हक्क सांगतो की ही इथपर्यंतची भूमी आमचीच आहे किंवा हे क्षेत्र जे आहे ते आमचंच आहे. इव्हन महासागराच्या बाबतीमध्ये सुद्धा चीन अशाच प्रकारचा हस्तक्षेप जो आहे तो करताना दिसून येतो. म्हणजे एक तो साम्राज्यवादी आणि वसाहतवादी काळ होता जेव्हा बाजारपेठ, व्यापार, कच्चा माल आणि इव्हन एक भूमी प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून तेव्हा भूमीचा विस्तार होत होता. पण आताच्या स्थितीमध्ये स्वतःच्या आर्थिक आणि लष्करी शक्तीचा वापर करून अशा पद्धतीने भूमीचा विस्तार होताना दिसतो. एव्हाना तसे आरोपही होताना दिसून येतात. तर अशा प्रकारे ही मध्यवर्ती उद्दिष्ट जी आहे ती परराष्ट्र धोरणामध्ये आपल्या लक्षात येतात. पुढची जी परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट आहेत ती आहेत जागतिक उद्दिष्ट. आता जागतिक उद्दिष्ट ही व्यापक स्वरूपाची आहे आणि इथे जगाला एक संघटित समाज समजून त्या दृष्टिकोनातनं या उद्दिष्टांना मान्यता प्राप्त होते. काही राज्य आंतरराष्ट्रीय समाजाची नवनिर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि ही पुनर्रचना विचारधारा अथवा राजकीय आधार यांच्या आधारे करण्याची योजना बडी राष्ट्र तयार करीत आहे. आता या वैचारिक योजनेला त्यांनी तात्विक आधार दिलेला दिसतो. उदाहरणार्थ जसं शीतयुद्ध कालखंडामध्ये साम्यवाद हा श्रमिक वर्गाच्या विश्व बंधुत्वावर आधारलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून रशिया जो आहे ते दाखवताना दिसत होता. तर अमेरिका जो आहे तो स्वातंत्र्य व लोकशाहीचे संरक्षण करण्यास कटिबद्ध झाला आहे असं दाखवत होता. म्हणजे आज जगातील अनेक राष्ट्र प्राथमिक व मध्यवर्ती उद्दिष्टांवर भर देतात, परंतु अमेरिका व रशियासारख्या महाशक्तीच दीर्घकालीन जागतिक उद्दिष्ट पुढे ठेवून या नवनिर्मितीच्या मागे लागलेले आहेत. आणि हा भाग म्हटला म्हणजे मोठे बडे देश जिथे आपण म्हणतोय तर तिथे आज भारताच्या भूमिकेला सुद्धा तितकंच महत्व प्राप्त झालेलं दिसून येतं. म्हणजे एक प्रकारे जे 3 भागांमध्ये आपण उद्दिष्टांचं वर्गीकरण केलेलं असलं तरी राज्य एका उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी दुसऱ्या उद्दिष्टांचं समर्पण करीत असतात. म्हणजे भारताने जागतिक शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आपल्या संरक्षणाचे उद्दिष्टाकडे दुर्लक्ष केलं आणि तिबेटवर चीनचा अधिकार जो आहे तो मान्य केला. आणि चीन व रशिया यांनी आपल्या सैन्य शक्तीमध्ये वाढ करण्याच्या व औद्योगिक प्रतिष्ठा प्राप्त करण्याच्या निमित्ताने लोकांना आर्थिक समृद्धीचा त्याग करण्यास भाग पाडले. म्हणजे एक प्रकारे की आपण जो काही आपला निर्णय घेतोय त्याच्यामध्ये काही सगळ्याच हितसंबंधांची पूर्तता होईलच असं नाहीये. तर काही ठिकाणी आपल्याला आपल्या हितसंबंधांचा सुद्धा त्याग करावा लागतो. पण पूर्ण प्रयत्न हा असतो की ती हितसंबंध जी आहेत ती प्राथमिक स्वरूपाची असू नये. कारण जिथे आपण राष्ट्रीय संरक्षणाचा विषय म्हणतो तिथे भलेही युद्धामुळे कोणालाही फायदा होत नाही किंवा आपल्याला माहिती की युद्ध केल्याने आपलं नुकसानच होणार आहे, पण तरी सुद्धा आपण आपल्या देशाच्या संरक्षणासाठी त्या युद्धासाठी सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जर आपलं उद्दिष्टच आहे जागतिक शांतता तर त्या जागतिक शांततेच्या दृष्टिकोनातून युद्ध होऊ नये म्हणून आपण माघार घ्यायला सुद्धा तयार असतो. म्हणजे तिबेटच्या बाबतीत तेव्हा आपण माघार घेतली, पण आज जेव्हा डोकलामचा प्रश्न निर्माण झाला, गलवानचा प्रश्न निर्माण झाला तर आपण तोडीस तोड असं उत्तर देण्यासाठी तयार राहिलो. आपण त्या क्षणी कुठेही मागे सरकलो नाही. मग कुठेतरी चर्चा व्हायला लागली की मग जागतिक शांततेला यामुळे गालबोट लागेल किंवा यामुळे तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण होईल. तशी चर्चा तर आजही ती रंगतेच आहे की तिसरं महायुद्ध होऊ शकतं. कारण आता अमेरिका असेल, जापान असेल किंवा इतरही जे देश आहेत ते कुठेतरी त्या दृष्टिकोनातून तत्पर राहत आहेत.
पण मुळात होईल का नाही तो पुढचा प्रश्न असेल. पण आजही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतो की युद्ध होऊ नये, हा प्रश्न सहकाराच्या माध्यमातून सुटावा आणि त्यातही जगावर जर करोनाचं सावट आहे तर अशा वेळी युद्धाऐवजी जगाला या महामारीच्या संकटातून आपण कशा पद्धतीने बाहेर काढू शकतो आणि यासाठी आपल्याला जागतिक शांतता संतुलित करणं गरजेचं आहे. या शांततेच्याच आधारावर आपण आपला पुढचा मार्ग जो आहे तो निश्चित करू शकतो. त्याच्यामुळे अशा वेळी आपले जे काही एकमेकांविषयीचा जो काही वाद असेल, विवाद असेल किंवा आपले जे काही मतभेद आहे ते थोड्या दिवसासाठी म्हणा किंवा थोड्या कालखंडासाठी बाजूला ठेवता येऊ शकतात का, या दृष्टीने सुद्धा चर्चा जी आहे ती होताना दिसते. म्हणजे जागतिक पातळीवरचं सहकार्य सुद्धा या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे की जागतिक पातळीवर सध्या तर महामारीची समस्या आहेतच, पण त्यासोबतच दहशतवाद असेल, नागरी युद्ध असेल, त्याच्यानंतर पर्यावरणाची समस्या असेल, अशा अनेक जागतिक समस्या आहेत की ज्याच्या पातळीवर प्रत्येक देशाचं, मग भलेही तो महासत्ता असेल किंवा विकसनशील असेल किंवा अविकसित देश असेल, तो कोणत्या स्वरूपाचा आहे ही गोष्ट फारशी मॅटर करत नाही, पण या सगळ्यांचं जर योगदान असेल तर आपण त्या बाबतीमध्ये सहकार्य दर्शवून आपल्या जागतिक समस्येला एक प्रकारे प्रत्युत्तर देऊ शकतो. म्हणजे परराष्ट्र धोरणाचा उद्देश हा शांततेची प्रस्थापना असला तरी काही परिस्थितीत शांततेच्या धोरणामुळे स्वतःच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. जसं उदाहरणार्थ 1962 पूर्वी शांतता व पंचशीलचा भारताने उद्घोष केला होता, परंतु चीनचं आक्रमण झाल्यावर परराष्ट्र धोरणामध्ये झालेली चूक आपल्या जे काही परराष्ट्र धोरण निर्धारक होते त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी मग आता की शांतता हे परराष्ट्र धोरणाचं स्वतंत्र उद्दिष्ट होऊ शकत नाही. शांतता सगळ्यांसाठीच महत्वाची आहे किंवा शांतता आवश्यक आहेच, पण याचा अर्थ असा नाही की आपण मग तयारीत राहू नये किंवा युद्धाची जी गोष्ट आहे ती एकदमच तिला दुर्लक्षित करणं सुद्धा योग्य नाहीये. त्यामुळे शांततेचा विचार करायचा असेल तर तो फक्त देशाच्या हिताच्या अनुषंगानेच करावा. म्हणजे जागतिक शांततेच्या नादात पडलं तर कुठेतरी आपल्याच देशाचं नुकसान झाल्याचं आपल्या लक्षात आलेलं आहे आणि मग तेव्हा आपण आपल्या त्या आदर्शवादी तत्वाला थोडं वास्तववादाकडे खेचलं आणि एक प्रकारे शांततेसोबतच युद्धाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण कसे सबळ राहू शकतो किंवा कसे थोडे सक्षम राहू शकतो या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. म्हणजे परराष्ट्र धोरणात अभ्यासकाला राज्याच्या हेतूचे सखोल व सूक्ष्म अध्ययन करावे लागते. म्हणून फेलिक्स ग्रॉस यांनी परराष्ट्र धोरणाचा विज्ञानाचा अभ्यास असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि परराष्ट्र धोरण हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा एक भाग म्हणूनच त्यांनी मान्य केलेला आहे.